साप असा समोर आला आणि जुईताई बोला, ए फुसफुस, अटक मटक चवळी चटक, बहुत हुआ तेरा नाटक, अब तू यासे वटक. आणि मग साप अशी गळ्यात शेपूट घालून तिथून पळून गेला. नाही पण जुई मानला तुला. म्हणजे काय, मानायला तर पाहिजेच. तसंही तिला जगा वेगळ्या गोष्टी करायची सवयच आहे ना. आणि लग्न नाही का केलं एकदम वेगळं. आज झोपायचंय की रात्र जागवायची? अरे आज थोडेच गणपती आहेत म्हणून रात्रभर भजन कीर्तन करून जागायला. चला चला झोपायला चला. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. संध्या माझं गरम पाणी किचन मध्ये देते. नाही राहू दे, मी घेते, तू झोपायला जा. चला बाबा, गुड नाईट. गुड नाईट. चल जी. बाबा गुड नाईट. मला थोडं बोलायचं होतं. काय झालं? बाबा आज माझं कौतुक झालंय. यापेक्षा आईंनी माझी स्वतःहून विचारपूस केली हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता एक काम कर. काय? हे बघ, तुझ्याबद्दल मालतीच्या मनामध्ये 1% का होईना सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय. आता या 1%चं रूपांतर 100%त कसं करायचं ते बघ. ते कसं करायचं? मिशन आई इम्प्रेसने. म्हणजे म्हणजे आता नीट बघा मी काय सांगतो ते. समज ही मालती आणि ही नाराज आहे. हसू नकोस. ते चित्र बघण्यापेक्षा आहे ना मी काय सांगतो ते महत्वाचं. बर. इथे लिहितो बघ, नाराज मालती. हं? आणि आता ही मालती आहे पण ही खुश आहे. ही नाराजी खुशीत आणण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला? सकाळी लवकर उठणे, नंतर तिचा पहिला चहा, देव पूजा करणे आणि आवडते जेवण. हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी तू मन लावून केल्यास ना की तू 100% तिचं मन जिंकून घेशील. बघ, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत शक्य होईल तितकी तिला प्रत्येक गोष्टीत मदत करायची आणि तिचं मन जिंकण्याचा तू प्रयत्न करायचा. म्हणजे मग सक्सेसफुल होईल मिशन आई इम्प्रेस. हे बघितलं येतो मी, मिशन आई इम्प्रेस, मिशन आई इम्प्रेस. संध्या प्यायले का गरम पाणी? हे काय औषध? हो, औषध वेळेवरच घ्यायला पाहिजे. स्वरासाठी घेऊन जाते. मगाशी जरा तिचा घसा खवखवत होता. हो का? दे दे तिला औषध दे. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ही स्वरा पण ना घरभर कचरा करत असते. मिशन आई इम्प्रेस. मिशन फेल. ओव्हर अँड आउट. गरम पाणी झालं, पाण्याचा थर्मास झाला. आता काय राहिलो? काय 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 नॅपकिन. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
आज एवढ्या लवकर मॉर्निंग? मिशन आई इम्प्रेस स्टार्ट झालंय ना, सो आता आई मॉर्निंग वॉकला निघण्याच्या आधी त्यांना गरम पाणी, त्यांचा गरम पाण्याचा थर्मास आणि टिंग टिंग हा नॅपकिन नेऊन दिलं ना की ते खुश होतील. हा अगं ए, पण नुसतं नॅपकिन घेऊन काय मिरवतेस? बाकीची तयारी कर ना. ऑल सेट आहे, वेट. काय ग, काय झालं? तुझे त्यांच्या समोर नेणार आहेस ते तुझ्या समोर कुठे आहे? मी इथेच तर ठेवलं होतं. आई घ्या ना. बरं झालं बाई तू हे सगळं केलंस. मला ना कंटाळाच आला होता. हो आई, त्यात काय एवढं. बरं चल मी निघते. हा आई, थर्मास आणि हा तुमचा नॅपकिन. गुड मॉर्निंग जुई. गुड मॉर्निंग वहिनी. मी म्हंटल आईनं उगाच उशीर नको ना व्हायला, म्हणून ओट्यावर असलेला ट्रे त्यांना आणून दिला. चल मला जरा घाई आहे, मी आटपते जरा. हा काय ग, चेहरा का पडलाय तुझा? मिशन आई इम्प्रेसचा सुरुवातीला शेवट झालाय. कोण म्हणतंय शेवट झालाय? तू जिथे उभी आहेस, ज्याच्या समोर उभी आहेस, तिथूनच सुरुवात कर ना. म्हणजे टर्न अराउंड. शिवाय ओम नमः शिवाय ओम. संध्या, ए संध्या. काय आहे हे? आयु, देवदेवारा सोडून बाहेर कसे आले? तेच मी तुला विचारतेय. मी नाही काय केलं, मी नाही काय केलं. आई, संध्याला यातलं खरंच काही माहित नाहीये. ऍक्च्युली तुम्हाला देवपूजेला मदत करावी म्हणून मीच सगळे देव स्वच्छ पुसून ठेवले. मला माझ्या देवपूजेत कोणाचीही मदत नकोय आणि लुडबुडही नकोय. मला ते पटतच नाही. सॉरी आई. संध्या, मला देव धुण्यासाठी पाणी आणून दे जा. हो आई. मिशन आई इम्प्रेस. जुई, बाहेर काय झालं ते बघितलंत ना तुम्ही. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे.
पण बाबा मागे सगळा बट्ट्याबोळ झाला असेल तर? तर मग नव्यानं पुन्हा झेप घ्यावी. म्हणजे 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 हे तुझं उत्तर. मालती कितीही चिडली तरी सकाळचा पहिला चहा जर तिला हवा तसा मिळाला तर तिचा सगळा राग शांत होतो. समजलं? समजलं बाबा, समजलं. बाबा मी ना एकदम एकदम मस्त चहा बनवते. दॅट्स द स्पिरिट. इथं ठेव, ती येणार. मिशन आई इम्प्रेस. वा 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 वा, याला म्हणतात दिवसाची सुरुवात. म्हणजे माणसाने चहाचा विचार करावा आणि समोर वाफाळता चहा. वा, कमाल झाला चहा, कमाल. कमाल. मला परत तुला काही कळतं का? तुला थँक्यू म्हणायचंय का? तिला काय झालंय? तिला काही झालेलं नाही. तुझं इथे येण्याचं टायमिंग चुकलंय. म्हणजे आला हा चहा मी आईसाठी बनवला होता आणि नेमका तू आलास. अरे हो, हा चहा मालतीसाठी होता. हा चहा मालतीला देऊन हिला मालतीचं मन जिंकायचं होतं, पण तू हिलाच हरवलंस. ओके ओके, असं होतं का सगळं? जुई, आय एम सॉरी. काय उपयोग आहे सॉरीचा? माझंच बॅड लक आहे. मी आईना इम्प्रेस करायला जी गोष्ट करायला जाते तिथे गडबड तरी होते किंवा आईना आवडत तरी नाहीये. बाबा हे मिशन आई इम्प्रेस थांबवूया. नाही, गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय थांबवू नयेत. पण मग गडबड होते त्याचं काय? जुई, अगं आपल्याला अशी हार पत्करून कसं चालेल? आपल्या हातामध्ये अजून अर्धा दिवस आहे. आणि आम्ही दोघं आहोत ना. हा, एक से भले दो. आणि दो से भले चार. ग्रेट. जुईताई रेडी? ऑलमोस्ट रेडी. जुईताई, दुपारचं जेवण असं बनवा ना की तुम्हाला आई साहेबांनी मिठीच मारली पाहिजे. चला, बहुतेक सगळं करून झालंय. जुईताई, एक राहिले. काय? हा घ्या, जादूचा दिवा. म्हणजे ते नाही का, जादूचा दिवा घातला की जिन बाहेर येतो, तसंच तुम्ही या डब्यात हात घातला की आई साहेबाच्या मनात जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. असं काय यात? तुम्ही या डब्यात हात तर घाला घाला घाला, सरप्राईज आहे. आई साहेबांना चिंचेची आमटी लई आवडते. आता आपण जेवणासोबत ती पण करू. खारवलेल्या चिंचा. तुम्हाला पाहिजे तेवढ्या चिंचा घ्या. तोपर्यंत मी मशीनला लावलेले कपडे वाळत टाकून आले. अगं डब्यात हात घालताना जरा विचार करायचा ना. घातला लगेच डब्यात हात.
अगं खारवलेली चिंच म्हणजे मीठ. अगं बाई जा पटकन नळाखाली हात धर. हे मास्टर शेफ जुई, जेवण झालं का? होतंय. मस्त अप्रतिम येतोय. ए जुई, मला काही टेस्टिंगला मिळणार आहे का? की ज्या हाताने हे केलंय ते हात, अगं खरं कौतुक तर ह्या हातांचं आहे. जुई, सुनीताई, मी काय नाही बघितलं. मी काही नाही केलं. मी पण काय नाही बघितलं. मी चला जुईताई, ताट वाढून रेडी आहे सगळं. पण संध्या आईंना जेवण आवडेल ना ग? नक्की आवडणार. तुम्ही केलेली चिंचेची आमटी त्यांना आवडली की मिठी फिक्स. अरे वा, झालं जेवण? जुईताईंनी सगळं बनवलंय. जुईने व्हेरी गुड. आणि आई साहेबांना आवडणारी चिंचेची आमटी पण. अगं मग वाट कसली बघतेस? जा सगळ्यांना जेवायला बोलवा जा. अरे हो, मी आई साहेबांना बोलून आले. मी आलापला बोलावून येते. आईंच्या आवडीची चिंचेची आमटी जरा जास्त इंटरेस्टिंग करूया. आता जुई, ही आमटी आईंनी प्यायल्यानंतर त्या काय बोलतायत ते बघ. अरे गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आई साहेब, तुमच्या आवडीची चिंचेची आमटी केली. कशी झाली ते सांगा. अगं आईसाहेबांची आवडीची आमटी केलीयस ना, मग ही मोठी वाटी मला का दिलीस? मालती, तुझ्या आवडीची आमटी आहे ना, मग तू जास्ती घे. त्यामुळे ही मोठी वाटी तू घे. ठेव. तुझी वाटी मला, माझी वाटी तुला. बाबा थांबा. तुम्ही तुमची वाटी तुमच्याकडेच ठेवा. मी माझी आमटी देते ना आईंना. आई, तुम्ही तुमच्या पुढ्यातली आमटी घ्या आणि माझी सुद्धा घ्या. प्राजक्ता, अगं कधीतरी आम्हा नवरा बायकोच्या प्रेमाची देवाणघेवाण होऊ दे. मालती, तुझी वाटी मला, माझी वाटी तुला. आणि प्राजक्ता, तुला तशी पण आमटी नकोच आहे ना, तुझी वाटी मीच घेतो. अप्रतिम, मस्त झाली आमटी. प्राजक्ता, तू आमटी नको म्हणतेस, पण अगं इतकी मस्त झालीये. तू एक चव तर घे बघ, टेस्ट घे. घे घे, कारण काय आता तुझा बाऊल नेमका मी उष्टा केलाय, नाही तर हाच दिला असता. वहिनी घ्या ना तुम्ही. हो, मी घेते, नंतर घेते.